मागच्या अनेक दिवसापासून मुंबईची हवा ही दूषित झाला असल्यामुळे मुंबईकर हैराण झालेले होते। मात्र आज मुंबईची हवा ही मध्यम श्रेणीमध्ये पोहोचली असल्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे। एकीकडे हवेची गुणवत्ता जरी सुधारलेली असली तरीही मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर मात्र कचऱ्याचा फटाक्याचे जे कचरा पडलेला आहे तो मात्र जशास तसा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असल्यामुळे समुद्र किनारे कुठेतरी अस्वच्छ असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण जर समोर बघितला तर मी आता दादरच्या चौपाटीवरती आहे। आपण जर या ठिकाणी बघितला तर फटाक्यांचा कचरा जो आहे जशास तसा या ठिकाणी पडलेला आहे। अनेक सकाळी मुंबईकर जे आहेत या दादर चौपाटीवरती या ठिकाणी मॉर्निंग वॉक करण्यासाठी येत असतात। माझ्या बाजूला जर बघितलं तर या ठिकाणी कचऱ्याचा ढीग जो आहे हा समुद्र किनाऱ्यावरतीच या ठिकाणी पडला असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। ॲक्च्युअली काल दिवाळी ही संपलेली आहे, त्यामुळे हे जे कचऱ्याचे ढीग जे आहेत हे मुंबई महापालिकेने तातडीने उचलणं गरजेचे होते। दुसरीकडे समुद्र किनाऱ्यावर जर बघितला तर समुद्रातला कचरा जो आहे हा किनाऱ्यावरती येऊन पडलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी दुर्गंधी जी आहे समुद्र किनाऱ्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। जो या पूर्ण समुद्र किनाऱ्याच्या आतमध्ये जर बघितलं तर फटाक्याचे जे कागद आहेत हे सुद्धा या ठिकाणी पडले असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। काही मुंबईकर जे आहेत सकाळी मॉर्निंग वॉकला या ठिकाणी आलेले आहेत। तुम्हाला काय वाटतं एकंदरीत, कारण समुद्र किनाऱ्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये अस्वच्छ आता आहे, तुम्ही मॉर्निंग वॉकला आलेले आहेत? मला असं वाटतं की म्हणजे जे लोक असे फटाके वगैरे फोडतात समुद्र किनाऱ्यावर, त्यांनी थोडंसं त्यांची काळजी घेतली पाहिजे की त्यांनी जे करतायत त्यांनी ते स्वतः साफ करून गेले पाहिजे, मला असं वाटतंय। आपको क्या लगेगा? जैसे कि अभी बीएमसी का तो काम है ही, पर ये भी सोचना चाहिए कि जो हम लोग कचरा कर रहे हैं कि हम लोग को एक बार भी सोचने का नहीं रहता। अभी देख सकते हैं कि अभी समुद्र किनारे इतना ज़्यादा कचरा करके गए, पर वो एक बार खुद सोच के देख लो ना कि हम लोग खुद इतना समुद्र किनारे इतना कचरा करके गए, तो खुद थोड़ा बहुत करके भी साफ़ हो सकता है। पर यही दिवाली है मानता हूँ, बट कचरा भी तो ऐसा अच्छी बात नहीं हो सकता, राइट? निश्चितच ह्या मुंबईकरांच्या भावना आहेत। समुद्र किनाऱ्यावरती जरी कचऱ्यामुळे अस्वच्छता झाली असली तरीही ज्यांनी हा कचरा केलेला आहे त्या मुंबईकरांनी सुद्धा या ठिकाणी येऊन हा कचरा ज्या करतोय आपण तर तो कचरा सुद्धा उचलणं गरजेचं आहे, अशा रास्त भावना सुद्धा या मुंबईकरांनी व्यक्त केलेल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई, दादर चौपाटी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।